माजी खासदार चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर खैरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू असताना आपण अंबादास दानवे यांची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं होतं। काल अत्यंत तिखट शब्दात चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावरती टीका केलेली होती आणि या सगळ्याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, वादाची ठिणगी नेमकी का पडली आणि आता हा वाद कसा शांत केला जाणार आहे, कशी मध्यस्थी होणार आहे? प्रज्ञा, आपण निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा बघितलं होतं की अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मागील आठवड्याभरापासून एकमेकांवर टीका केली जाते आणि हा वाद वाढत जातोय। एक मेळावा अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन केलं होतं, मात्र या मेळाव्याला चंद्रकांत खैरे अनुपस्थित राहिले। त्यांचं असं म्हणणं होतं की अंबादास दानवे यांनी मला या मेळाव्याचं निमंत्रण दिलं नाही आणि या सगळ्याची तक्रार मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी म्हटले होते। त्यानंतर अंबादास दानवे हे सुद्धा म्हणाले की पक्षप्रमुख ज्या सूचना देतील त्याचं मी पालन करेल, त्यांना तक्रार करायची असेल तर करू द्यात। त्यानंतर आज चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवर आलेले आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेत आहेत आणि असं कळतंय की जे काही वाद अंबादास दानवे यांच्यासोबत चालू आहे त्या सगळ्या संदर्भात ते माहिती देणार आहेत। आपण सकाळी सुद्धा बघितलं, संजय राऊत यांनी सांगितलं की संजय राऊत सुद्धा स्वतः चंद्रकांत खैरे यांच्याशी बोलले आणि या सगळ्यावर लवकर तोडगा निघेल असं त्यांनी सांगितलं, कारण हा वाद वाढत जातोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद या दोन नेत्यातल्या चव्हाट्यावर येतोय आणि त्यामुळेच एकीकडे चंद्रकांत खैरे यांचं असं म्हणणं आहे की मला डावललं जातंय, तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचं असं म्हणणं आहे की ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची वेळोवेळी आम्ही निमंत्रण देतो, त्यांना वेळोवेळी आम्ही विचारणा करतो आणि त्यामुळे एक वाद जो निर्माण झालेला आहे त्या वादासंदर्भातच सगळी माहिती देण्यासाठी चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत। आता या वादाकडे पक्षप्रमुख नेमकं कसं बघतात आणि दोघांचीही कशा प्रकारे समजूत काढतात हे पाहावं लागेल। आपण बघितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तिकिटावरून दोघांमध्ये वाद पाहायला मिळत होता, दोघंही तिकिटासाठी आग्रही होते आणि तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे समजूत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढली होती आणि आता पुन्हा हा वाद वाढलेला असताना पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि कदाचित आज दुपारी 3 वाजता नेत्यांची बैठक सेना भवनमध्ये आहे, त्या बैठकीला सुद्धा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे एकत्र असणार आहेत आणि त्यामुळे हा वाद वाढतो की हा वाद सोडवला जातो हे पाहावं लागेल। मात्र सध्या तरी दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला मातोश्रीवर पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये अंबादास दानवेंची भूमिका नेमकी काय? चंद्रकांत खैरे तर प्रचंड आक्रमक आपल्याला दिसले, पण अंबादास दानवेंची भूमिका काय? त्यांनी पक्षश्रेष्ठींशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली आहे का? त्या संदर्भात काय अपडेट्स? जी भूमिका आपण समजून घेतली, कारण अंबादास दानवेंनी सुद्धा मागील आठवड्याभरापासून जो वाद सुरू आहे त्या संदर्भात माध्यमांना सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रकांत खैरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, वारंवार आम्ही त्यांना विचारणा करतो, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो आणि जर ते वेळोवेळी नाराज होत असतील आणि जर त्यांना वाटत असेल की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी तर त्यांनी घ्यावी आणि पक्षप्रमुख जे काही सूचना करतील, जे काही निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल आणि त्यामुळेच अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया देताना हे सांगितलंय की जे काही निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो मान्य असेल। मात्र हा वाद वाढत असताना आता चंद्रकांत खैरे यांना नेमक्या काय सूचना दिल्या जातात या बैठकीमध्ये, कारण एकीकडे आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधले हे 2 मोठे नेते आहेत आणि या 2 मोठ्या नेत्यांमध्ये जर अशा प्रकारे वादाची ठिणगी पडत असेल आणि जर हे वाद वाढत असतील तर नक्कीच पक्षप्रमुख पक्षश्रेष्ठी सुद्धा या सगळ्या संदर्भात वादावर तोडगा काढण्यासाठी काहीतरी निर्णय घेतील आणि अपेक्षित आहे आज दुपारी जेव्हा सेना भवन इथे दोन्ही नेते एकत्र येतील तेव्हा हा वाद मिटलेला आहे की वाद अजूनही वाढलेला आहे हे आपल्याला कळेल। मात्र सध्या तरी पक्षप्रमुखांकडनं किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं हा वाद सोडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे, छत्रपती संभाजीनगरमधले हे 2 प्रमुख नेते ठाकरे गटाची ताकद तिकडे क्षीण झालेली असताना त्यांच्यामध्ये असा वाद होणं हे पक्षाला नक्कीच परवडणारं नाही आणि त्यामुळे सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल। आपण दृश्य पाहतोय मातोश्री निवासस्थानची चंद्रकांत खैरे काही वेळापूर्वी तिथे पोहोचले, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत।
अंबादास दानवेंची तक्रार करण्यासाठी चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवर पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, जसं म्हटलं आपण, छत्रपती संभाजीनगरमधले हे दोन प्रमुख चेहरे ठाकरेंच्या शिवसेनेचे आधीच ताकद क्षीण झाली आहे आणि आपापसात हे नेते भांडतायत. स्थानिक राजकारणावर किती परिणाम होईल याचा? नक्कीच, कारण आपण बघितलं तर अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहेत, तर चंद्रकांत खैरे हे 4 टर्म खासदार राहिलेले आहेत. आता जरी ते माजी खासदार म्हणून ज्येष्ठ नेते म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षासाठी काम करत असले तरी एकजुटीने हे काम करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे. मात्र ही एकजूट नेत्यांची ही छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत नाहीये. कारण मागच्या आठवड्यात एक मेळावा बोलवण्यात आला होता. मी जसं आधी सांगितलं की अंबादास दानवेंनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये चंद्रकांत खैरे हे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या स्थानिक करणार होते. मात्र असं असताना चंद्रकांत खैरे यांनी याच मेळाव्याला दांडी मारली. त्यावर माध्यमांनी त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण अंबादास दानवे यांच्याकडनं दिलं गेलं नाही आणि ते मोठे झाले आहेत असंही ते चंद्रकांत खैरे असं म्हणाले. आणि 4 महिने त्यांच्याकडे आता विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ आहे, त्यामुळे मी आता बोलणार नाही, मात्र पक्षप्रमुखांकडे या सगळ्या संदर्भातली तक्रार करणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. आणि त्यानंतर थेट जेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येतात, अर्थातच उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या जो वाद चालू आहे त्याबद्दल त्यांना बोलवलेला असणार आणि या वादावर आता तोडगा कसा काढायचा याची चर्चा या दोघांमध्ये सुरू असणार. यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, आज चंद्रकांत खैरे भेट घेत आहेत. काल अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. या संदर्भातले अपडेट कृष्णा केंडे आपल्याला देतील. कृष्णा, कालच्या या भेटीमध्ये काय घडलं? निश्चितच ही भेट काल खैरे आणि दानवे यांच्या वादावरती झालेली आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडनंच अंबादास दानवेंना या सगळ्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती. साधारण ते अर्धा तास ही भेट घेतल्याची या ठिकाणी माहिती आहे आणि त्यानंतर आता चंद्रकांत खैरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. यापूर्वी देखील अनेक वेळा दोघांच्या वादात समोर आलेला होता आणि या वादावर थेट मातोश्रीवरनंच या ठिकाणी वाद मिटवण्याचे प्रयत्न झाले. काही दिवस दोघे एकमेकांच्या सोबत राहिले, मात्र पुन्हा पूर्वीसारखी स्थिती झाली. आता पुन्हा एकदा दोघांनीही या ठिकाणी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली, म्हणजे रात्री अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आणि आता चंद्रकांत खैरे देखील पोहोचलेत. आता यांच्या पुन्हा तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र अंबादास दानवे हे रात्री उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत आणि याविषयी निश्चित त्यांची चर्चा झाली. कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि वेदांत नेब आपल्याला चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचे अपडेट देत होते. वेदांत, तुझेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.